कलेक्टर मुलाने बायकोच्या भीतीने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर वृद्ध वडिलांनी अशी गोष्ट वॉचमनजवळ ठेवली की ती गोष्ट पाहून शेवटी त्या कलेक्टर मुलाला आपल्या वृद्ध वडिलांचे पाय धरावेच लागले. अशी कोणती गोष्ट होती त्यामुळे कलेक्टर मुलाने आपल्या वडिलांचे पाय धरले ते आपण कथेमध्ये पाहूया. कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर ते त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होते. एक दिवस एक म्हातारे आजोबा डोक्यावर मोठे गाठोडे घेऊन गेटजवळ उभे राहिले आणि तिथे असलेल्या वॉचमनला सांगू लागले की मला आज जायचे आहे. तेव्हाच म्हणणे पाहिले की त्यांच्या गाठोड्यात काही खेळणी आणि कपडे होते. त्यांना विचारले की तुम्हाला कोणाला भेटायचे आहे आणि काय काम आहे. त्यानंतर ते म्हाताऱ्या आजोबांनी सांगितले की मी तुमच्या साहेबांचे वडील आहे आणि त्यांना भेटायला गावाहून इथे आलो आहे. आता हे वाक्य ऐकून तर आधी वॉचमन हैराण झाला होता, कारण त्या वडिलांची हालत खूपच वाईट होती. त्या वडिलांनी मळके फाटलेले कपडे घातले होते आणि डोक्यावर एक गाठोडं घेतलं होतं. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्याला विश्वासच बसत नव्हता की ते साहेबांचे वडील असू शकतात. पण तरीही तो वॉचमन त्यांना तिथे एका सावलीत बसवतो आणि आत जाऊन त्यांच्या साहेबांना त्या म्हाताऱ्या आजोबांबद्दल सांगतो. आता जेव्हा आपल्या वॉचमनच्या तोंडून हे ऐकताच तेव्हा त्यांच्या साहेबांसोबत त्यांची बायको देखील बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर कलेक्टर साहेब त्यांच्या वडिलांना ओळखण्यास नकार देतात. म्हणतात की मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही आणि कोण आहात तुम्ही, ते कशासाठी आले आहात. तेव्हा त्यांचे वडील पाहून समजतात की आपला मुलगा आता खूप मोठा झाला आहे, म्हणूनच तो आता त्याच्या जन्मदात्या वडिलांना सुद्धा ओळखत नाही. या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते रडतच म्हणतात की माफ कर बाळा, मला माझ्याकडून चूक झाली, मी चुकून तुझ्या घरी आलो असे म्हणत ते रडतच तिथून निघून जातात. इकडे त्यांचा मुलगाही घराच्या आत निघून जातो, पण जाता जाता त्या वॉचमनजवळ चिठ्ठीत काहीतरी लिहून देतात आणि त्याला सांगतात की तू फक्त एवढी चिठ्ठी तुझ्या साहेबांना नेऊन दे, मी इथून जात आहे. असं काही लिहिले होते त्या चिठ्ठीत. त्यांच्या मुलाने त्यांना ओळख देण्यास नकार का दिला, संपूर्ण कथेचे सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. मित्रांनो, ही कथा एका उत्तर प्रदेश या शहरातील आहे. उत्तर प्रदेशामध्ये नवरा बायको राहत होते. नवऱ्याचे नाव जयंत आणि बायकोचे नम्रता होते. त्या लोकांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते, पण अद्याप त्यांना मुलगा होत नव्हते. ते लोक बऱ्याच ठिकाणी फिरून आले, बरेच ठिकाणी जाऊन नाही आले, बरेच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च प्रत्येक ठिकाणी जाऊन मुलांसाठी प्रार्थना केली. असंच बराच वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी अचानक नम्रताला समजले की ती गरोदर आहे आणि काही महिन्यातच तिला मूल होणार आहे. ही गोष्ट ती तिच्या नवऱ्याला सांगते. तिचा नवराही मुलाला घेऊन खूप टेन्शनमध्ये असायचा, त्यामुळे तो दारूही प्यायला लागला होता. पण ही बातमी ऐकताच तो आणखीन जास्त दारू पिऊ लागतो, कारण आत्तापर्यंत तो मुलगा होत नाही या टेन्शनमध्ये दारू पित होता. आणि पण आता जेव्हा आनंदाची बातमी त्याला मिळते तेव्हा तो जास्त आनंदात जास्त दारू पिऊ लागतो. आता हळूहळू त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीची वेळ येते. मात्र पत्नीच्या प्रसूतीच्या वेळ येताच जयंतला जास्तच मद्यपान करतो की केल्यामुळे त्याला असा आजार झाला आहे 2-3 महिन्यात मृत्यू होईल. आता हा विचार करून तो आतून जास्त अस्वस्थ होतो. तो बायकोला हे अजिबात जाणवू देत नाही. मित्रांनो, हळूहळू प्रसूतीची वेळ येते, प्रसूती होते आणि जयंतची पत्नी नम्रता हिने एका फुलासारख्या मुलाला जन्म दिला होता. आता घरात मुलगा जन्माला आल्याने आणखी आनंद साजरा होऊ लागला होता.
इकडे जयंत त्याच्या आजारपणाच्या टेन्शनमध्ये होता, पण तो विचार करत होता की काही हरकत नाही, आता मूल जन्माला आला आहे तर माझा वंश तोच पुढे नेणार. आणि त्यानंतर या आनंदाच्या प्रसंगी तो आणखीन दारू पिऊ लागला. अल्कोहोलच्या ओव्हरडोसमुळे त्याचा आजार आणखीच जास्त वाढू लागतो आणि याच कारणास्तव अचानक त्याची तब्येत आणखीनच खराब होते. आता घरात 2 वातावरण तयार झाले होते, एक सुखाचं आणि एक दुःखाचं. एकीकडे नम्रताने एका मुलाला जन्म दिला होता, पण त्याच वेळी दुसरीकडे तिच्या पतीच्या आजाराबद्दल तिला कळलं होतं. यामुळे नम्रता खूपच जास्त काळजीत होती. आता तिचे वय वाढले होते, पण तिला सुचत नव्हते की आता काय करावे. आता यानंतर तिचे शेजारी काही दिवस तिला मदत करतात, पण काही दिवसांनी तेही तिला मदत करणे सोडून देतात. मित्रांनो, नम्रता आता एकटी पडली होती. तिच्या पतीच्या आजारपणामुळेच तिला खूप टेन्शन येत होते आणि आता मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आली होती. यानंतर नम्रता आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या घरी काम करू लागते, कारण तिचे पती मजूर होते. त्यांच्याकडे अजिबात शेती नव्हती. गावात फक्त एक छोटेसे घर होते, जे त्यांना वारसा हक्काने मिळाले आणि त्यांनी फक्त हेच घर नम्रतासाठी सोडले होते. नम्रता इकडे तिकडे इतर लोकांच्या घरी काबाड कष्ट करत होती आणि आपल्या मुलाला आधार देत होती. हळूहळू तिचा मुलगा समीर शाळेत शिकायला जाऊ लागतो. तो शाळेत शिकतो आणि इकडे त्याच्या वडिलांच्या टेन्शननी एक दिवस त्याच्या आईचा BP वाढतो आणि आईचा मृत्यू होतो आणि समीरची सगळी जबाबदारी त्याच्या वडिलांवर पडते. मग समीरचे वडील मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमवायचे म्हणून लोकांच्या शेतात जाऊन मजुरीने काम करायचे आणि त्यातून भेटणाऱ्या पैशावरती समीरची फी भरायची आणि ते स्वतःसाठी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत होते. आणि हळूहळू हे काम करत त्यांचा वेळ जाऊ लागला. आता त्यांचा मुलगा 10वीत गेला होता. एके दिवशी त्याचे वडील शाळेतून त्याला घ्यायला येत होते. तेवढ्यात वाटेत जाताना तो बाबाला म्हणतो, बाबा, मला न्यायला येत जाऊ नका. इथली सगळी मुलं माझी चेष्टा करत राहतात की तुझे वडील इतरांच्या शेतात मजुराचे काम करतात. कारण मित्रांनो, जयंतने आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला होता आणि जयंत ज्या लोकांच्या शेतात मजुराचं काम करायचा त्या घरातील मुलंही त्या शाळेत शिकायला होती. ती मुलं म्हणायची की तुझे वडील आमच्या शेतात कामाला येतात आणि तू त्यांचा मुलगा आहेस आणि तुझे वडील खूपच घाणेरडे आहेत. आता जयंतला त्याच्या 15 वर्षाच्या मुलाकडून हे ऐकताच प्रथम त्याला खूप वाईट वाटले, पण मग त्याला वाटतं काही हरकत नाही, मुलाला वाईट वाटलं असेल म्हणून तो असं बोलला असेल. म्हणून तो त्याच्या मुलाला म्हणतो की ठीक आहे बेटा, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे आता तू स्वतः शाळेतून घरी येऊ जाऊ शकतोस. हळूहळू वेळ जातो. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. तो अभ्यासात अतिशय हुशार होता. कधी कधी समीरचे शिक्षक जयंतला सांगायचे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, हा एक दिवस खूप मोठे पद मिळवेल. आता हे ऐकल्यानंतर जयंतला वाटतं की माझा मुलगा खूप मोठा अधिकारी होईल आणि म्हणूनच तो त्याच्या मुलाला म्हणतो की तू अभ्यास करून मोठा अधिकारी व्हायचे आहे. आणि मित्रांनो, समीरनेही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पुढच्या शिक्षणासाठी शहरात जायचे बोलतो. तो म्हणतो, बाबा, मी शहरात जाईन, पण शहरात गेल्यावर मला जास्त पैसे लागतील, कारण तिथे अभ्यास करायला जास्त खर्च येईल. तेव्हा त्याचे वडील म्हणतात, बेटा, पैशांची काळजी करू नकोस. आज मी 4 लोकांच्या शेतात काम करत आहे, तर 10 लोकांच्या शेतात जास्त काम करेन, पण मी तुला पैशाची कमतरता भासू देणार नाही. त्यानंतर तो त्याच्या मुलाला शहरात शिकायला पाठवतो आणि दर महिन्याला 15,000 रुपये देतो. हळूहळू वेळ निघून जाते आणि तो पदवीधर होतो आणि पुढे तो मोठा अधिकारी होण्यासाठी कोचिंग करू लागतो. आता आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करून मोठा झालेला समीर खूप मेहनत करतो आणि मेहनत केल्यावर एक दिवस त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळतेच. आणि जेव्हा समीर कलेक्टर बनतो तेव्हा सगळ्यात आधी तो ही आनंदाची बातमी त्याच्या वडिलांना देतो आणि त्यांना सांगतो की तो कलेक्टर झाला आहे.
आता त्याच्या वडिलांना हे ऐकताच ते आनंदाने वेडे होऊन संपूर्ण गावभर ओरडून सांगतात की माझा मुलगा कलेक्टर झाला, माझा मुलगा कलेक्टर झाला. पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. हे म्हातारपणात वेडे झाले आहे आणि म्हणूनच असं म्हणता येईल. कुठे कुठे कामाला माणूस आणि त्याचा मुलगा कसा कलेक्टर होणार. यानंतर परिसरातील लोक त्यांची चेष्टा करू लागले. पण आपला मुलगा कलेक्टर झाल्याचा म्हाताऱ्या वडिलांना खूपच आनंद झाला. वेळ हळूहळू जातो आणि मुलगा ट्रेनिंगला जातो. तेव्हा तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिथेच तिच्याशी लग्न करतो. आता तो त्या मुलीच्या प्रेमात पडला होता. त्याने तिच्याशी बोलणे सुरू केले होते. तेव्हा त्या मुलीला सांगितले होते की या जगात माझे कोणीही नाही, तो अनाथ मुलगा आहे. त्यानंतर समीर एक कलेक्टर झाला होता. एका जागी त्याची पोस्टिंग होते आणि त्याचे लग्न आधीच झाले होते. तो त्याच्या वडिलांना फोनवर त्याच्या लग्नाची बातमी सांगतो. पण हे ऐकताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कारण मित्रांनो, त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी खूप मोठी स्वप्ने पाहिली होती. पण त्यांच्या मुलाने त्यांची सर्व स्वप्ने चक्काचूर केली होती. त्यानंतर तो त्याच्याशी अधिक वेळ बोलला. तोच त्याला सांगतो की मी ते चांगली नोकरी करत आहे आणि इथे एक मोठा बंगला आहे आणि आम्ही त्याच घरी राहतो. तो त्याच्या वडिलांना त्यांचा पत्ताही सांगतो की बाबा आम्ही इथे राहतो. त्यावर त्याचे वडील म्हणतात की बाळा तू मला कधी भेटायला येत आहेस, मला माझ्या सुनेला तर दाखव. पण त्यांचा मुलगा त्यांना टाळतो आणि म्हणतो की वेळ आली की मी तुम्हाला तुमच्या सुनेशी भेट नक्कीच घालून देईन. वर्ष उलटून गेली होती आणि आज 2-3 वर्षांनी पुन्हा त्यांच्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणतो की बाबा तुम्हाला नातू झाला आहे, तुमच्या सुनेने एका मुलाला जन्म दिला आहे. आता ही गोष्ट ऐकून म्हाताऱ्या वडिलांना आणखीनच जास्त वाईट वाटते. कारण आजवर त्याने आपल्या मुलाच्या बायकोलाच बघितले नव्हते आणि आता त्याला एक नातूही झाला होता. आता हे विचार करून म्हातारे वडील जास्त दुःखी होते. रडून रडून त्यांची हालत खराब झाली होती. याच वेळी पुन्हा त्यांनी आपल्या मुलाला विचारले की तो इथे कधी येणार आहे. सगळे माझी इथे चेष्टा करतात, म्हणतात म्हातारपणामुळे ते वेडं म्हातारं झालं आहे आणि त्याच मुलगा कलेक्टर झाला आहे असे सांगत राहतो. तू एवढा मोठा कलेक्टर असता तर त्याला इथून कधी घेऊन गेला असता. पण यांना कोण समजावणार. समीर पुन्हा त्याचे बोलणे टाळतो आणि म्हणतो की बाबा वेळ आल्यावर मी तुम्हाला तुमच्या सुनेला आणि तुमच्या नातवाला नक्कीच भेट घडवून देईन. आता मित्रांनो, त्यांना नातू झाला होता आणि नातू झाल्याच्या आनंदात जयंत त्यांच्या मुलाकडे जाण्याचा निर्णय घेतात. पण त्याआधी त्यांच्याकडे असलेल्या काही पैशाने ते बाजारात जाऊन त्यांच्या सुनेसाठी साडी आणि नातवासाठी काही खेळणी विकत घेतात, काही मिठाई विकत घेतात आणि ते सर्व सामानाचे गाठोडे बांधून ट्रेन पकडतात आणि मुलाच्या शहरात उतरतात. त्यांच्या मुलांनी त्यांना एकदा त्यांचा पत्ता दिला होता. शिवाय त्यांचा मुलगा या शहरातील कलेक्टर साहेब होता, त्यामुळे त्यांना त्यांचा पत्ता शोधायला जास्त त्रास झाला नाही. त्यांनी एका ऑटो रिक्षावाल्याला तो पत्ता विचारला आणि मुलाचे नाव देखील सांगितले आणि म्हणाले की मी कलेक्टर साहेबांचे वडील आहे, मला त्यांच्या घरी जायचे आहे. रिक्षावाल्याचा यावरही विश्वास बसत नव्हता. कारण कलेक्टर हे खूप मोठे पद आहे आणि त्यांचे वडील अशा फाटक्या अवस्थेत. पण रिक्षावाला त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातो. जयंतला कुठे जायचे आहे याची माहिती असल्याने त्यांनी त्याला त्यांच्या मुलाचा पत्ता सांगितला होता. जे काही त्यांना आठवत होते. त्यानंतर रिक्षावाला त्या म्हाताऱ्या आजोबांना कलेक्टर साहेबांच्या घराबाहेर आणून सोडतो. म्हणतो की बाबा हेच ते घर आहे ज्याबद्दल तुम्ही बोलत होतात. कलेक्टर साहेब इथेच राहतात. त्यांच्या घराबाहेर त्यांच्या नावाची पाटी होती आणि नावाच्या फलकावर त्यांच्या मुलाचे नाव मोठ्या अक्षरात लिहिले होते. यानंतर रिक्षा चालक त्यांना खाली उतरवून तेथेच सोडून तिथून निघून जातो. तेवढ्यात म्हातारे वडील घरात शिरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अचानक गेटवर गार्ड त्यांना अडवतो आणि विचारतो की आजोबा तुम्ही आत कुठे जात आहात, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. तर म्हातारे वडील सांगतात की मला तुमच्या साहेबांना भेटायचे आहे, जो माझा मुलगा आहे. जा आणि त्याला सांगा की तुला भेटायला तुझे वडील आले आहेत. यानंतर वॉचमनचा प्रथम यावर विश्वास बसतच नाही. पण नंतर तो विचार करतो की हे जर खरंच
साहेबांचे वडील असतील तर, म्हणून तो गार्ड घराच्या आत जातो. पती पत्नी दोघे घरात बसले होते. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी तो गाठोडं जाऊन त्यांना सांगतो की एक म्हातारे आजोबा बाहेर आले आहेत आणि ते तुम्हाला त्यांचा मुलगा असल्याचे सांगत आहेत आणि तो तुम्हाला भेटायलाही सांगत आहे. आता जेव्हा समीरच्या बायकोने हे ऐकलं तेव्हा ती लगेचच त्याला म्हणते की तू मला सांगितलं होतं की तुझ्या या जगात कोणीच नाही, मग आता हे तुझे वडील कुठून आले? पण मग समीर म्हणतो की मला काही माहीत नाही, चल जाऊन बघूया कोण आले इथे. पती पत्नी दोघे घराबाहेर पडतात. समीरची बायको तिथेच उभी होती, पण समीरचे वडील समीरला समोर पाहून खूप खुश होतात. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू बाहेर पडतात. ते म्हणतात, बाळा समीर कसा आहेस? बघ तुझे वडील तुला भेटायला आले आहेत. तेव्हा समीर म्हणतो, कोण आहे तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी तुमचा मुलगा नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुम्ही तुमच्या मुलाला दुसरीकडे जाऊन शोधा आता. जेव्हा त्याच्या वडिलांनी हे ऐकले तेव्हा त्यांना लगेचच समजले ते आपल्या मुलाला चांगलंच ओळखत होते. समीरच्या मुलाला त्याला भेटायचे नाही. आता यानंतर ते आपल्या सुनेकडे पाहतात आणि लगेचच म्हणतात की बाळा माझ्याकडून चूक झाली आणि कदाचित म्हातारपणात माझी नजर कमजोर झाली आहे, म्हणूनच मी तुमच्या घरी आलो आहे असे म्हणतात. समीर त्यांच्या पत्नीसह घरात निघून जातो. इकडे म्हातारे वडील त्या गार्डला बोलावतात आणि म्हणतात की बाळा तू माझ्यासाठी एक पत्र लिहू शकतोस का? तेव्हा तो गार्ड म्हणतो, ठीक आहे बाबा, मी तुमच्यासाठी पत्र लिहून देतो, बोला काय लिहायचे आहे? गार्ड घरातून पेन आणि कागद आणतो आणि म्हणतो, बाबा बोला काय लिहायचे आहे? त्यावर ते आजोबा म्हणतात, बाळा माझा मुलगा मागून आला तर त्याला ते पत्र दे आणि त्यांनी माझ्याबद्दल काही विचारले तर त्यांना सांग की त्यांचे वडील जिथून आले होते त्याच ठिकाणी निघून गेले. हे ऐकून तो ते कागद काढतो, ते पत्र लिहून घेतो. पण ही गोष्ट त्याला आतल्या आत खात होती की या म्हाताऱ्या वडिलांनी असे का लिहिले असेल, कारण ते म्हाताऱ्या आजोबांनी पत्रात जे काही लिहिले होते ते ऐकून गार्ड चिंतेत पडला होता. काही वेळाने त्याचा मालक तिथे येतो आणि मग तो म्हणतो, माझे वडील कुठे आहेत? तेव्हा तो गार्ड त्यांना ते पत्र देत म्हणतो की तुमचे वडील जिथून आले होते तिथेच परत निघून गेले. यानंतर समीर ते पत्र खिशात ठेवून निघून जातो आणि जाता जाता त्याने त्याचे कपडे चेंज करून नाईट ड्रेस घातला. तितक्यात तिथे त्याची बायको आली आणि ते कपडे सांभाळून ठेवू लागली. तेवढ्यात त्या कपड्याच्या खिशातून ते पत्र खाली पडले. तेव्हा समीर त्या पत्राकडे पाहू लागला, कारण तो ते पत्र वाचायला विसरला होता. पण आता तो घाबरला होता, कारण ते पत्र आता त्याच्या बायकोच्या हाती लागले होते आणि ती ते पत्र वाचू लागली होती. ते पत्र वाचून त्याच्या बायकोच्या डोळ्यातून पाणी आले आणि ढसाढसा रडू लागली. त्यानंतर तर ती तिच्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली की तुम्ही असे कसे करू शकता? ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले, तुम्हाला तुमच्या पायावर उभे केले आणि या लायक बनवले की तुम्ही समाजात ताटमानेने जगू शकाल, आणि आज त्याच वडिलांना ओळखण्यास तुम्ही नकार दिला. हे ऐकून समीर लगेचच पत्नीला म्हणाला, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सुरुवातीला जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा मी तुला सांगितलं होतं की या जगात माझे कोणीही नाही, पण माझ्या वडिलांनीच मला लहानाचे मोठे केले आणि मला सक्षम बनवलं. आता ते अचानक इथे आले होते. मला भीती वाटत होती की माझे रहस्य उघड होईल आणि म्हणूनच मी त्यांना ओळखण्यास नकार दिला. आता मित्रांनो, हे ऐकून त्यांची बायको त्याला समजावून सांगते की ही चांगली गोष्ट नाही. ज्या वडिलांनी तुमच्यासाठी इतकं काही केलं त्यांना आज तुम्ही दारातून माघारी पाठवून दिलं, हे चांगलं नाही केलं तुम्ही. आता समीर मात्र खूप भावूक झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याला कळून चुकले होते की आज त्याने जे काही त्याच्या वडिलांसोबत केले ते खूप चुकीचे होते. मग त्याने ठरवले की आपण सकाळी लवकर उठू आणि लवकर उठल्यानंतर तो त्याच्या बायको मुलाला घेऊन त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी जाऊ. खरं तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या पत्रात त्या म्हाताऱ्या वडिलांनी असे काय लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की बाळा, मी तुला यासाठी लहानाचे मोठे नाही केले
की तू मोठा माणूस झालास की मलाच विसरशील. पण मला आता कळून चुकले होते की तू आता मोठा माणूस झाला आणि आता तुला माझी गरज नाही. तुझे कुटुंब खूप छान आहे. मी देवाजवळ प्रार्थना करेन की तू तुझ्या कुटुंबात आनंदी राहा, सुखी राहा. पण देव ना करो की तुझा मुलगा उद्या तुझ्यासोबत असेच वागू नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पती पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन थेट त्याच गावात जातात जेथे त्यांचे वडील राहत होते. तिथे गेल्यावर समीरने वडिलांची माफी मागितली आणि त्यांच्या पत्नीशी त्याच्या वडिलांसोबत भेट करून दिली. येथे त्यांची बायको सासऱ्यांच्या पायाला हात लावून त्यांची माफी मागते. पतीच्या या कृत्याबद्दल बाबा म्हणते की बाबा, जे काही घडले ते माझ्यामुळे झाले, कारण त्यांनी मला सांगितले होते की त्यांचे या जगात कोणीही नाही. पण तुम्ही अचानक त्यांच्यासमोर हजर झाला. त्यांना त्यावेळी काय करावे ते समजत नव्हते, म्हणूनच ते तसं बोलून गेले. पण रात्रभर रडून त्यांनी स्वतःचे हाल करून घेतले आणि म्हणत होते की मी माझ्या बाबांसोबत खूप वाईट केले. यानंतर बाबांचे प्रेम ही जागृत होते आणि ते आपल्या मुलाला मिठी मारतात. त्यानंतर ते तेथे असलेले गाठोड्यातून साडी आणि खेळणी काढून आपल्या सुनेला आणि नातवाला देतात आणि संपूर्ण वस्तीला ओरडून सांगतात की हे घ्या, माझा मुलगा आला आहे, तो जिल्हाधिकारी झाला आहे. आता त्याला पाहून परिसरातील लोकही गप्प होतात आणि विचार करू लागतात की हा म्हातारा बरोबर बोलत होता. त्याचा मुलगा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आहे. यानंतर जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या वडिलांना सोबत घेऊन त्यांच्या बंगल्याच्या आत घेऊन जातात. कलेक्टर साहेब ऑफिसला जायचे आणि मागून त्यांची बायको आणि वडील दोघेही एकमेकांच्या सोबत आनंदाने राहायचे आणि जयंत त्यांच्या नातवासोबतही त्यांचा वेळ आनंदाने घालवायचे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा, जिथे एका कलेक्टरने त्यांच्या वडिलांना ओळखण्यास नकार दिला. ज्या वडिलांनी त्यांना लहानाचे मोठे केले, त्यांच्या पायावर उभे केले. तुम्हाला कलेक्टरबद्दल काय म्हणायचे आहे आणि कलेक्टरच्या वडिलांबद्दल काय म्हणायचे आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.